मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती किचनमध्ये स्वयंपाक करत असते. त्याचवेळी संजना तेथे जाते आणि अरुंधतीला पाहत जोरातच फ्रीजचं दार आपटते. पण आता ती अरुंधतीजवळ नंतर येऊन काहीतरी वस्तू घेत असते आणि तोऱ्यातच बाहेर निघालेली असते. त्याचवेळी आता अरुंधती म्हणते, थांब संजना, मला तुझ्याशी बोलायचंय. संजना आता रागातच म्हणते, बोल, तुला काय बोलायचं असेल ना ते बोल, कारण मला तुझ्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे आणि मला ऑलरेडी खूप महत्त्वाची कामं आहेत. ही अरुंधती म्हणते, काल तुझा डाव बरोबर फसला. अगं, तू माझ्या दुधामध्ये जो पदार्थ टाकत होतीस ना, ती वावडिंगाची पावडर आहे. तुला एवढंही माहीत नाही का? आपण जानकीसाठी घरात ठेवत होती. असं म्हणून अरुंधती तिच्यावर हसते. संजना म्हणते, हे बघ, तू माझ्याबरोबर कम्पेअर करूच नको आणि मी तुला का त्रास देईल? काय गरज आहे मला? माझ्यासाठी एक्झिट्स करतच नाहीये, समजलं? आता मला कसं वाटतं माहिती आहे का, आरोहीच्या पाठोपाठ तुला सुद्धा वेड लागले, त्यामुळे तू सुद्धा डोकं चेक करून घे. तेवढ्यातच अनिरुद्ध तेथे येतो आणि तिला म्हणतो, काय अरुंधती, तुझा प्रॉब्लेम काय आहे नक्की? अगं अगं 15 लाख रुपये मिळाले म्हणून तू घरातील कोणाला काहीही बोलशील का गं? एवढी वर्ष मी फेकलेल्या तुकड्यांवर तू जगत होती, माझ्या पैशांवर माज करत होतीस आणि आता तुला 2 पैसे मिळाले तर तू मला माज दाखवशील? असे खूप पैसे मी कमवलेत, समजलं? त्यावेळी अरुंधती रागातच म्हणते, आणि गमवलेत सुद्धा ते पैसे. आता तर पैसाठी तुम्हाला लोकांचे उमरे झिजवायची वेळ आली आहे. तेव्हा अनिरुद्ध रागातच म्हणतो, मी काय करतो ना किंवा आम्ही काय करतो ना याच्याशी तुझं काही घेणं देणं नाही. अरुंधती म्हणते, हो ना, मग मी सुद्धा जे काही करते ना त्याच्याशी तुम्हाला काहीही घेणं देणं नाही आहे. माझ्या आयुष्यात अजिबात ढवळाढवळ करायची नाही. अहो, तुम्हाला आज कुणी काम देत नाहीये, कुणी दारात सुद्धा उभं करत नाहीये आणि याला जबाबदार ना फक्त आणि फक्त तुमचं वागणं आहे. अहो, एकेकाळी तुमच्याकडे नोकरी आहे, पैसा आहे, मग तुम्ही लोकांना तुच्छ लेखलत आणि माज सुद्धा दाखवलात. आता मात्र तुमच्या गरजेला कुणीही उभं नाहीये. अहो, पृथ्वी गोल असते अनिरुद्ध. शून्यातून तुम्ही विश्व निर्माण केलं, खूप कमावलत, पण आज तुमच्या वृत्तीमुळे तुम्ही पुन्हा तेथे येऊन उभे आहात, पुन्हा त्याच शून्यामध्ये. आता असा अनिरुद्धचा ती जबरदस्त अपमान करते. तेव्हा संजना म्हणते, अरुंधती, हे बघ, तू अजिबात त्याचा अपमान करू नकोस, कारण अनिरुद्धने मनात आणलं ना, आजही लाखोंमध्ये तो पैसे कमावू शकतो, पण आज त्याची जी काही अवस्था आहे ना ती फक्त तुझ्यामुळे आहे, समजलं? त्यामुळे तो आज इथे उभा आहे. त्यावेळी आता अरुंधती विचारते, म्हणजे त्याचाच तू सूड उगवत होती असं वाटतंय? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, नाही, आम्ही त्याचा सूड घेतच नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायची अरुंधती, हे घर माझं आहे, पण हक्काने या घरात मला राहता येत नाही. अगं, हे घर जसं काय तुझंच आहे अशी तू या घरात वावरतेस आणि आमच्या अवस्था बघ आता काय झाले. आश्रितासारखं या घरात राहून सुद्धा कोणीही भाव देत नाही. अगं, हे सगळं काही झालंय ना फक्त तुझ्यामुळे. मला तर तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तेव्हा अरुंधती म्हणते, नका बघू ना मग, या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत, तुम्ही निघा या घरातून. तुम्हाला नक्की कोणी अडवले? तेव्हा संजना म्हणते, वा, त्याच्या हक्काच्या घरातून तू त्यालाच जायला सांगतेस? अगं, कमाल आहे तुझी. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, अगं, तिला हेच हवंय. आपण दोघे जर या घरातून गेलो ना तर तिचं काम सोपं होईल. पन्ना फसवून बरोबर हे घर ती स्वतःच्या नावावर करून घेईल. पण अरुंधती, तुझी ही स्वप्न आहे ना ती आम्ही अशी सहजासहजी पूर्ण होऊ देणारच नाही. सहजासहजी तुला असं काहीही मिळणार नाही. आणि तुला असं वाटत असेल ना आम्ही दोघांनी हे घर सोडून जावं, तर आम्हाला आमचा हिस्सा दे, मग आम्ही हे घर सोडून जाऊ, समजलं? तेव्हा करेक्ट आहे, आम्हाला आमचा शेअर द्या, आम्ही लगेच हे घर सोडून जाऊ, असं संजना म्हणते. अरुंधती त्यांच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, आता तुम्हाला तुमचा हिस्सा दिला ना तरीही तुम्ही हे घर सोडून जाऊ शकत नाही, कारण आता तुम्ही खूप लाचार झाला आहात, कारण तुम्हाला आता सगळं काही आयतं हवंय. हे घर तर तुम्ही कधीच सोडणार नाही आणि मला हे माहीत आहे. ठीक आहे, या घरात जर राहायचं असेल ना तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, माझ्या वाट्याला जायचं नाही आणि माझ्या आयुष्यात तर ढवळाढवळ अजिबात करायची नाही. आणि जर मला इथून पुढे त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्या एवढं वाईट कुणीही नाही, असं ती अगदी ठणकावूनच त्या दोघांना ताकीदच देते. यापूर्वी तुम्हा दोघांनाही तुरुंगात टाकलं आहे, पण आता मी एवढ्यावरच थांबणार नाहीये.
तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा कशी होईल ना याकडेच माझा पूर्ण फोकस असेल. आता अरुंधतीने ही धमकी दिल्यानंतर मात्र दोघेही खूपच घाबरतात. तेव्हा अरुंधती आता तेथून जाते तेव्हा अनिरुद्ध रागातच म्हणतो, ही समजते कोण स्वतःला? ही काय मला आता अक्कल शिकवणार का? असं म्हणून तो किचनमध्ये असणारी सर्व भांडी आता अस्ताव्यस्त करतो. तेव्हा संजना म्हणते, अनिरुद्ध जरा शांत हो रे जरा. हे बघ मी अजिबात हिला सोडणार नाही असं अनिरुद्ध जेव्हा रागातच म्हणतो तेव्हा संजना म्हणते, हे बघ अनिरुद्ध असं काहीही वेड्यासारखं करू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर. तू काय एवढा विचार करतोस तिचा? आता काही वेळाने संजना ही डायनिंग टेबलवर बसलेली असते तेव्हा यश आता खूपच चिडतो. आता घरातील सर्वजण हॉलमध्ये असतातच. मग आता यश तेवढ्याच रागामध्ये संजनाजवळ जात विचारतो, काय ग तुला लाज नाही वाटत का? तुझं काय चाललंय हे? हाऊ डेअर यू असं म्हणून तो आता खूपच चिडलेला असतो. घरात कुणाला काही समजत नसतं नक्की काय झालंय आता. तेव्हा आता तो म्हणतो, तुझा आवाज मी बंद करू का? बोल ना पटकन बोल. तेव्हा संजना आता काहीच न बोलता तेथून चाललेली असते. तेव्हा यश आता तेथे असणारा चाकूच घेतो आणि म्हणतो, करू का तुझा आवाज बंद करू? असं म्हणून तोही तिला आता चांगली सद्दल घडवतो. आता यशचा राग अनावर झालेला पाहून घरातील सर्वजण धावतच तेथे येतात. तेव्हा अनघा म्हणते, यश तू हे काय करतोस? मग आता संजना खूप घाबरते आणि अनिरुद्धला आवाज देत असते, प्लीज लवकर इकडे ये अनिरुद्ध. तेव्हा तो आता म्हणतो, तुझी हिंमतच कशी झाली, बोल ना पटकन. तर आता तू हे काय करतोस असं कांचन आणि आप्पा हे दोघेही यशला म्हणत असतात. तो म्हणतो, मी घाबरतच नाही संजना तुला, तू कुणालाही बोलव पण आज मी काही तुला सोडणारच नाहीये. तेव्हा आता आप्पा यशला म्हणतात, यश तुझं डोकं फिरलंय का रे? काय चाललंय काय बाळा तुझं? सोड अगोदर तिला, तू का वेड्यासारखा वागतोस करतोस? मग आता यश रागातच म्हणतो, आप्पा मी हिला सोडणार नाही, एकतर आज मी राहीन किंवा ही राहीन, आज काय तो ना होऊनच जाऊ दे डिसिजन. मग आता आप्पा म्हणतात, सोड यश. तेव्हा संजना आता जोराजोरात अनिरुद्धला हा आवाज देत असते. तेव्हा अनिरुद्ध आता तेथे येतो आणि म्हणतो, यश तुझं डोकं फिरलं का? सोड माझ्या बायकोला अगोदर. म्हणून तो आता यशला जोराजोरात ओरडत असतो, त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. मग आता कसं बसत तो आता त्या दोघांची भांडणं सोडवतो. मग आता संजना डायरेक्ट तेथे जाऊन त्या डायनिंग टेबलजवळ बसते आणि मग यशच्या सणासन अनिरुद्ध हा 5-6 कानाखाली देतो आणि म्हणतो, की हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची रे तुझी? तेव्हा आता यश म्हणतो, मग तुमच्या बायकोला सांगायचं नीट की जरा नीट वागायचं, माझ्या आईला त्रास द्यायचा नाही, समजलं? तेव्हा आता अनिरुद्ध खूप चिडलेला असतो. मग संजना मात्र रडत असते. घरातील सर्वांना आता धक्का बसलेला असतो. तेव्हा आता आप्पा म्हणतात, यश अरे असं डोकं फिरल्यासारखं का वागतोस? तेव्हा आता यश म्हणतो, अहो काय झाले काय, म्हणजे एक नंबरची नालायक बाई आहे ही, आईला वाटेल तसाही त्रास देत असते आणि मी गप्प बसून ऐकून घ्यायचं नेहमी हिचं बोलणं. तेव्हा आता संजना पुढे येते आणि म्हणते, अनिरुद्ध अरे मला ना आता याची खूप भीती वाटते. त्यावेळी आता यश म्हणतो, तू घाबरच ग मला, कारण मी ना तुला असं सोडणारच नाहीये. तेवढ्यातच अरुंधती, आरोही आणि अभि हे तिघेही आता खाली येतात आणि हे सगळं काही प्रकार पाहून त्यांना तर धक्का बसतो. पुढे आता यश पुन्हा आता एकदा संजनावर धावून जातो. त्याच वेळी आता अनिरुद्ध त्याला मागे ढकलतो आणि म्हणतो, एकदम मागे व्हायचं, अजिबात पुढे यायचं नाही. तेव्हा कांचन विचारते, अरे काय झालं यश, सांग तरी बाळा आम्हाला. तेव्हा अरुंधती म्हणते की आई मी सांगते तुम्हाला. तेव्हा आता अरुंधती सांगू लागते की कशा प्रकारे मी माझ्यासाठी दूध गरम करून ठेवलं होतं आणि माझं उद्या परवा रेकॉर्डिंग आहे फायनल. मला ते गाणं गाता येऊ नये, त्याचबरोबर ते रेकॉर्डिंग करता येऊ नये यासाठी तिने माझ्या दुधामध्ये पावडर मिक्स केली होती. माझ्या हातात एवढा मोठा प्रोजेक्ट आलाय आणि संजनाने त्यात सुद्धा बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच यशला खूप राग आला. आता संजनाचं हे कारस्थान सर्वांसमोर आल्यामुळे आता ती तोंडावर पडते. मग आता सर्वजण तिच्यावर भयंकर चिडलेले असतात. अरुंधती म्हणते, ती काय करत होती ना आई, ते मी स्वतः पाहिलं होतं. माझ्या दुधाच्या ग्लासमध्ये ती पावडर टाकत होती आई, आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होतं, त्यामुळे मी केलंच नाही असं ती म्हणू सुद्धा शकत नाही. तेव्हा संजना आता रागातच पुढे येत म्हणते, नाहीच केलं, कळलं तुला? आणि मी असं काहीच केलेलं नाहीये, तू खोटारडी आहेस. अगं तुला सवयच आहे मला नेहमी असं ब्लेम करायची. तू कारणं शोधतीयस ना आम्हाला या घरातून बाहेर काढण्यासाठी.
तेव्हा तू कारणं शोधतीयस ना आणि हा मूर्ख मुलगा सुद्धा तुला साथ देतोय आम्हाला घरातून बाहेर काढण्यासाठी, आम्हाला त्रास देण्यासाठी. मग आता यश हा रागातच म्हणतोय, गप्प बसा तू, नाहीतर बघ आता काय करेल आणि काय नाही. तेव्हा आता संजना म्हणते, हे बघ अनिरुद्ध, बघतो सगळ्यांसमोर मला कशी धमकी देतोय. आज याने सर्वांसमोर माझ्यावर सुरा उगारलाय. आता तुम्ही सगळेजण होतात म्हणून मी वाचले. आज तुम्ही सर्वजण होतात म्हणून मी वाचले खरे, परंतु जर उद्या तुम्ही कुणी नसाल आणि त्याने मला मारलं तरीही तुम्हाला कळणार नाही. मग आता यश म्हणतो, तू मरायलाच हवी ग, तुला मी मारणारच आहे. तेव्हा आता संजना घाबरते आणि म्हणते, अनिरुद्ध अरे बघ ना तो कसा बोलतोय, कसा वागतोय तो. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, तू काळजी करू नको संजना, तुला कुणीही काही करणार नाही, मी आहे ना तुझ्याबरोबर, मग तुला कोण काय करणार, असं तो तिला आता समजावतो. आणि तुला कोणी हात जरी लावला ना तरी मी सोडणार नाही त्याला. यश म्हणतो, वा, अहो एवढं सगळं झालं तरीही तुम्ही तिची बाजू घेताय बाबा. अहो हिने 1000 वेळा आईला छळलंय तरी तुम्हाला काही वाटत नाही तिचं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आईच्या बाजूने मी आहे. मी आता तुम्हाला इथे सांगतोय, माझ्यासाठी आई सर्वात जास्त महत्वाची आहे. आणि इथून पुढे जर माझ्या आईला तिने त्रास दिला तर मी तिला सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग संजना घाबरण्याचं नाटक करते. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, अरे तू हातच लावून दाखव रे माझ्या बायकोला, नाही तुझे दोन्ही हात तोडले ना मग बघच, असं अनिरुद्ध चवताळूनच म्हणतो. तेव्हा अभि म्हणतो, बाबा अहो तुम्ही तरी शांत बसा ना, हे काय चाललंय काय तुमचं. तेव्हा संजना म्हणते, अनिरुद्ध आपण काय याच्यासारखे गुंड नाही आहोत, पण याचं ना आजकाल अतिच होत चाललंय, आपण ना ह्याची आता पोलीस कंप्लेंटच करायला हवी. तेव्हा सर्वजण आता घाबरतात, रागातच तिच्याकडे पाहतात. मग आता आप्पा म्हणतात, ए संजना मूर्खासारखं काहीही बोलू नकोस. मग आता संजना म्हणते, आप्पा तुम्हाला त्याचं काहीही वाटणार नाही, कारण जीव गेला ना तर माझा जाणार आहे. अनिरुद्ध तू माझ्याबरोबर येतोस की मी जाऊ. तेव्हा आता ती लगेच पोलीस कंप्लेंट करण्यासाठी तिथून जाते. तेव्हा आता यश म्हणतो, जा जा, मी नाही घाबरत कुणाला, निघ आणि तुला जिथे जाऊन कुठे कंप्लेंट करायची असेल ना तेथे कर, पण मी तुला सोडणार नाही आहे, लक्षात ठेव. अनघा म्हणते, यश अरे नको ना बाबा, शांत राहा जरा. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, हे बघ अरुंधती, हे हे असले आहेत तुझे संस्कार. अगं त्याला ना तू गुंड बनवला आहेस, गुंड, त्याला कसलीच भीती राहिली नाहीये. अगं दिवसाढवळ्या सूर्या दाखवत लोकांना धमकावत फिरवत असतो. त्यावेळी आता अरुंधती टेन्शनमध्ये येते. मग कांचन म्हणते, अनिरुद्ध अरे यशला बोलण्याआधी अगोदर संजनाने काय केलं ना ते बघ ना तू. मग आता अनिरुद्ध म्हणतो, आई अगं संजनाने काहीही केलेलं नाहीये, तिने जर काही केलं असतं ना तर आज अरुंधती गाऊच शकली नसती. या अरुंधतीला खोट्या स्टोऱ्या बनवायची सवय आहे आणि तुम्ही तिच्यावर लगेच विश्वास सुद्धा ठेवता. आता तुम्हाला काय करायचं असेल ना ते करा, पण मी माझ्या संजनाच्या बाजूने उभा राहणार आहे, या वाया गेलेल्या मुलाच्या बाजूने मी उभा राहणार नाहीये आणि आता याला अद्दल घडवावीच लागेल. अरुंधतीच्या अतिलाडामुळे हा मुलगा वाया गेलेला आहे. तेव्हा अनिरुद्ध तेथे असणारा आता सुरा लगेच त्या रुमालाने उचलतो, जेणेकरून यशच्या हाताचे बोटाचे ठसे त्यावर असतील म्हणून. स्वतःच्याच मुलाविरोधात आता तो तेथून जातो. मग आता यश म्हणतो, यांना ना खरंच काही वाटतच नाहीये यांच्या घरच्यांचं आणि मुलांचं. तिने काय जादू केली आहे ना काय माहीत. आई तू घाबरू नकोस, तिने काय बंदोबस्त करायचा ना तो करू दे, मी आता कसा या दोघांचा बंदोबस्त करतो ना, तू बघतच राहा. तेव्हा अरुंधती म्हणते, यश तू जरा शांत हो, तू काहीही करायचं नाहीयेस. तेव्हा अनघा म्हणते की यश तू जरा शांत हो रे, यांनी जर पोलीस कंप्लेंट केली तर मग काय करायचं. तेव्हा यश म्हणतो, काय करायची ना ती पोलीस कंप्लेंट करू दे, एकदा मी जेलमध्ये जाऊन आलोय ना, आता पुन्हा जाईल, त्याच्यावर काय होणार आहे, मला अजिबात त्याची भीती वाटत नाही, पण आता ना मी हिला सोडणारच नाही. तेव्हा अभि म्हणतो, अरे आयुष्य वाया जाईल रे तुझं यश, तू असं नको ना बोलू प्लीज. मग आता तो म्हणतो, मला त्याची पर्वाच नाहीये, पण मला ना आता हिला धडा शिकवायचाच आहे. तेव्हा आरोही आता म्हणते, यश अरे तू असा का बोलतोस, कारण तुला जर जेल झाली तर आम्ही काय करायचं आहे सांग बरं, तू असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस, आरोही त्याला समजावते. मग आता यश म्हणतो की आरोही मला एक गोष्ट सांग, किती सहन करायचं, प्रत्येक गोष्टीला एक लिमिट्स असते. अगं तिने जे काही केलं ना त्यानंतर आईचा आवाज कायमचा गेला असता, तुला कळतं.
आणि आईला एवढी मोठी संधी मिळते म्हटल्यानंतर लगेच तिच्यावर हे दोघेही जळायला लागले. अरुंधती आता त्याला समजावू लागते. तेव्हा तो म्हणतो, आई तू काळजी करू नको, ते पोलिसात जाता येत ना तर त्यांना जाऊ देत. मी सुद्धा आता पोलिसांना सांगणार आहे की संजनाने तुला फिजिकली हार्म करण्याचा प्रयत्न करतायत म्हणून. तेव्हा अभि म्हणतो, संजना अजून काहीतरी वाढवून सांगेल यश, त्यामुळे तू त्यांच्या नादी लागूच नको. मग आता कांचन म्हणते, अगं अगोदर तू याविषयी सांगायला हवं होतं ना गं अरुंधती. अरुंधती म्हणते, काय सांगणार आहे आई, यांचं नेहमीच काही ना काही आपलं चालूच असतं. दोघे किती खालच्या थराला जाऊन काम करतायत हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यांना माझ्याविषयी राग आहे, ईर्ष्या आहे, त्याला आता आपण काय करणार. मग आता आप्पा म्हणतात, बरोबर आहे अरुंधती, अगं आता ते दोघेही कंगाल झाले आहेत ना. अगं त्यांच्याकडे काम सुद्धा नाही आणि तुझ्याकडे ऑलरेडी खूप काम, एवढे पैसे मिळत आहे म्हटल्यावर ते तुझ्यावर असा सूड उगवणारच ना. तेव्हा यश आता सर्वांना अलर्ट करतो की हे दोघे ना आता काही पण करू शकतात, कारण या दोघांची काही गॅरंटी देताच येत नाही. तेव्हा आरोही सुद्धा खूप घाबरते आणि म्हणते, खरंच नाही अहो, ते दोघेही खरंच खूप रागवले आहेत. मग आता आपण पुढे काय करायचं, आपण अलर्ट राहायला हवं. त्याच वेळी आता अनघा म्हणते, हो ताई आपण काहीतरी करूयात आता, कारण इथून पुढे जसजशी तुझी प्रगती होत जाईल ना तसतसं हे तुझे पाय खेचत राहणारच आहेत आणि त्यासाठी वाटेल ते करायला तयार सुद्धा होतील. अभि म्हणतो, पण मला बाबांचंच कळत नाहीये, त्यांना काही संजनाच्या चुका दिसत नाहीये का. अरुंधती म्हणते, जाऊ देत, त्यांचा अजिबात आता विषय घ्यायचा नाही. आता मी ठीक आहे ना, मग सगळा विषय आता आपण इथे सोडून देऊ. आणि यश बाळा तू सुद्धा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची, देव नेहमी आपल्या पाठीशी आहे. इकडे अनघा ही किचनमध्ये आता स्वयंपाक बनवत असते. तेव्हा आता अभि तेथे येतो आणि म्हणतो, अगं अनघा ऐक ना, जानकीला ना आता आरोही भरवत. अनघा म्हणते, काय रे तुझ्या हाताने काही ती खात नाहीये का. मग आता तो म्हणतो की अगं माझ्यात एवढे पेशन्सच नाही आहेत, थोडं भरवलं मी, पण प्रत्येक घासाला एक गोष्ट सांगायची, एवढं कुठं शक्य आहे का, तुमच्यामध्ये एवढे पेशन्स येतात तरी कुठून ग. आणि मग शेवटी मी आरोहीला सांगितलं की तूच भरव तिला. तेव्हा अनघा म्हणते, बरं झालं तू सांगितलं, मग तुलाही हॉस्पिटलमध्ये जायला उशीर व्हायचा. तेव्हा तो म्हणतो, आज मी हॉस्पिटलला उशिराच जाणार आहे, पण जाताना डबा घेऊन जाणार आहे हा. तेव्हा ती म्हणते की बरं झालं तू सांगितलंस, मी पटकन पोळ्या करायला घेते, तू जरा भाजीकडे बघ. तेव्हा ती आता पटकन कणिक मळायला घेते, पण आता अभिचं लक्ष कशातच लागत नसतं. तेव्हा अनघा विचारते, काय झालं अभि, काही प्रॉब्लेम झालाय का. मग आता तो विचारतो, तुला माहिती आहे ना बाबा कसे आहेत, विचार डोक्यातून जातच नाहीये. तेव्हा पुढे तो सांगू लागतो, अनघा मी बाबांना लहानपणापासून बघतो, त्यांना ना सतत जिंकायला आवडतं. सकाळी जेव्हा आम्ही जॉगिंगला जायचो ना तेव्हा बाबांची सतत कुणाबरोबर तरी कॉम्पिटिशन असायचीच आणि सतत ते कुणाला तरी असं कॉम्पॅक्ट करायचेच. पण माणूस सतत जिंकू शकत नाही हे त्यांना कळायचंच नाही. त्यांना ना त्यांची हारच पचवता येत नव्हती. तेव्हा अनघा म्हणते, हो ते दिसतच आहे. अभि म्हणतो, बाबा ना सगळ्या गोष्टींमध्ये अगदी एक्सपर्ट होते, त्यांना कंपनीकडून प्रमोट केलं गेलं होतं आणि त्याच यशाची हवा त्यांच्या डोक्यात गेली. सतत समोरच्या लोकांना ते कमी लेखायला लागले, त्यांनी खूप जणांना त्यावेळी हर्ट केलं होतं. तेव्हा आता अनघा म्हणते, पण अभि हे किती वाईट आहे. मग आता अभि म्हणतो, कसं आहे ना, बाबांच्या मित्रांना त्यांनी डॉमिनेट केलं होतं आणि त्यांनी घरी येऊन सुद्धा आईला सांगितलं होतं आणि आईने 1-2 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला बाबांना, पण नेहमीप्रमाणे बाबांनी ते धुडकावून लावलं. त्यांना असंच वाटत असतं की कंपनीमध्ये सर्वजण त्यांच्यावर जळतात. मग त्यांचा इगो तो बूस्ट होत गेला आणि संजनाने सुद्धा त्यांना पॅम्पर केलं. अनघा म्हणते, याचा अर्थ काय. अरे जेव्हापासून संजनाताई बाबांच्या आयुष्यात आल्या ना तेव्हापासून त्यांच्या आयुष्याची पूर्णपणे वाट लागली. बाबांचं ते सक्सेस पाहून ना मला खूप भारी वाटायचं अगं अनघा, असं वाटायचं नेहमी की मी यांच्यासारखाच व्हावा, बाबांसारखा अगदी मोठा. त्यांच्याकडे तेव्हा पोझिशन असल्यामुळे सर्वजण त्यांना मान द्यायचे, मनातून शिव्या सुद्धा द्यायचे, पण त्यावेळी मला काही कळायचं नाही. माझ्यासाठी माझे बाबा म्हणजे हिरो होते आणि तेच माझ्यासाठी आयडॉल असायचे. पण आता मला कळतंय मी किती चुकीच्या गोष्टींनी इन्फ्लुएन्स झालो होतो आणि त्यातून मी आईला खूप हर्ट केलं, पण आई कधीच माझ्याशी वाईट वागली नाही, चुकीची वागली नाही. अनघा मला आता त्या गोष्टींची जाणीव होतीये, मी खूप चुकीचं वागलो. आता मी काय करू सांग ना मला. मला
या गोष्टींचा खूप पश्चाताप होतोय आता. तेव्हा अनघा म्हणते आता तुला कळतंय ना, मग झालं तर तू आता इथून पुढे नीट वाग. मग आता तो म्हणतो हो अनघा मी नीटच वागणार आहे. हे बघ मी आईला खूप हर्ट केले. आज यशने जे केलं ना ते मी करायला हवं होतं, कारण मी मोठा आहे आणि बघ ना यशला माझ्यापेक्षा जरा जास्त अक्कल आहे. आता यशची बाजू घेऊन मी बाबांना सुनायला हवं होतं, पण मी तसं नाही केलं. मला तशी बुद्धीच आली नाही. पण आता मी ठरवलंय काहीही झालं तरी आईच्या बाजूने उभा राहणारच. बाबा आणि संजना आईचा आता काहीही वाकडं करू शकत नाही. मी आहे आईच्या पाठीमागे. असं म्हटल्यावर अनघा खूपच प्रेमाने अभिकडे पाहू लागते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिश आणि ईशा घरी आलेले असतात. हा यश आता कांचनला म्हणतो अगं आपण गोव्याला फिरायला गेले होते त्यांच्या मित्रांबरोबर त्या हिरवळीमध्ये. मग आता कांचन वैतागते आणि म्हणते अनिश माझं पण गोव्याचं तिकीट काढून दे रे एखादं. तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात. तेवढ्यातच ते पोलीस येतात आणि यश देशमुख तुम्ही संजना देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे आम्ही तुम्हाला आता घेऊन जात आहोत पोलीस स्टेशनमध्ये. असं आता जेव्हा पोलीस म्हणतात यशला घेऊन जातात तेव्हा अरुंधती आणि घरातील सर्वांना धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.